ज्या सगळ्या नामांकित कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं कोलॅबरेशन होऊन IICT तयार होते. त्यामुळे ही पहिली इन्स्टिट्यूट आहे की जी इंडस्ट्री पार्टनरशिपमध्ये आणि सगळ्या आयकॉनिक इंडस्ट्रीजला एकत्रित आणणारी आहे. आणि मंत्री महोदयांनी सांगितलं की युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी आहे त्याच्याही सोबत एक टायअप करण्यात आलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबई जे देशाचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहे ते अधोरेखित करण्याकरता भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन एंटरटेनमेंट जे आहे याच्याकरता जो सगळा ह्युमन रिसोर्स तयार होणार आहे तो तयार करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून मुंबईला निवडलं आणि त्याची आज सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी भारत सरकारचे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे, माननीय मंत्री महोदय अश्विनी वैष्णवजींचे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि मुंबईच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी क्रिएटर्स येतील, काही प्राधान्यक्रम असणार आहे का मुंबई किंवा असं काही? असं आहे की याच्यामध्ये जी काही ॲडमिशनची सिस्टीम कुठल्याही नॅशनल इन्स्टिट्यूटमध्ये असते तशा प्रकारचीच या ठिकाणी सिस्टीम असणार आहे. कारण जसं IIT आहे तसं हे IICT आहे, लक्षात ठेवा. ही काही छोटी मोठी इन्स्टिट्यूट नाही आहे, नॅशनल इम्पॉर्टन्सची, नॅशनल एमिनन्सची इन्स्टिट्यूट आहे. त्यामुळे या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं सगळे प्रवेश होतील. Announcement of IICT, multiple states are now demanding that IICT be developed in their states. Which are the states that MIB is looking at to build IICT campuses? अभी फोकस है पहले कैंपस को अच्छे से